अंधार पडल्यावरच मला बोलवतात. पण अंधार पडल्यावरच उजेडाची गरज असते आणि मग मला यावं लागतं. मला मगाच कळलं तिकडं काळे कपडे घालून यायलाच परमिशन नाही. मग मला तर कसं बोलवतील का ते? मी सकाळपासून मला फोन लोक करतात, कुठं आहे म्हटलं शिवसेनेच्या कार्यक्रमात. मला एकाच सुद्धा धाडस झालं नाही कुठल्या शिवसेनेचं. जमलेल्या माझ्या तमाम स्वाभिमानी वाघाच्या स्वाभिमानी शिवसैनिकांनो, तुम्हाला मनापासून माझा या सांगली जिल्ह्यातल्या कवठेमंकाळ तालुक्याच्या मातीचा हात जय महाराष्ट्र. हा, आता मला बोलू दे. मला बोलू दे. मला टाइम दिलाय, त्यात तुम्हीच गिटल्यावर कसं आहे? हे ह्याच्यामुळेच मी काळा पडले. त्यात अजून खरं बोलतोय मी. खरं बोलले की मारत्यात. मी आलोय, मी एक नाही अनेक हुंदके घेऊन आलोय. मी आलोय महाराष्ट्रातल्या मराठी मातीचा हुंदका घेऊन. मी आलोय प्रत्येक मराठी मनाचा एक हुंदका घेऊन. मी धाराशिवच्या मातीचा हंबरडा घेऊन आलोय. आणि गावगाड्यावरती पारावरती बसणाऱ्या म्हाताऱ्यांपासून ते नुकत्याच जन्माला आलेल्या पोरांच्या छातीच्या आत असलेल्या हृदयातल्या ठोक्याचा हुंदका घेऊन आलोय. त्या प्रत्येक ठोक्याचं एक गणित आहे महाराष्ट्रात. शिवसैनिक ही या महाराष्ट्राची शान आहे, स्वाभिमान आहे. आणि मी तुम्हाला आधीच सांगतो, मी एक मराठी म्हणून सांगतो, तुम्हाला सगळ्यांना एक विसर पडलाय. शिवसेनेचा जन्म सत्तेसाठी कधीच झाला नव्हता. शिवसेनेचा जन्म इथल्या मराठी माणसाच्या अस्मितेसाठी झाला होता. त्यामुळं कोण गेलं कोण आलं यानं शिवसेना कधी संपली नाही आणि ती कधी संपणारही नाही. तुम्ही मराठी माणसासाठी लढलात. तुमच्या प्रामाणिकपणाला महाराष्ट्रानं जवळ केलं आणि मग या माय मराठीने ही सत्ता तुमच्या पदरात दिली. याचा विसर पडल्यामुळं बरीच गणित हल्लीत असं मला वाटतं. त्यामुळं हसा, तुम्ही ओरिजिनल शिवसेनेत आहात. रायगडाच्या पायरीवर मावळ्यांनी सांडलेल्या रक्ताचा साक्षीदार ज्यांना होता येतं त्यांनाच निष्ठा कळत असते आणि त्यांना चवदार तळ्याचं पाणी समजत असतं आणि त्यांनाच भिडेवाड्यातल्या वर्गातल्या सावित्रीनं फळ्यावर गिरवलेल्या पहिल्या अक्षरांचा अर्थ ही त्या निष्ठावंतांनाच कळत असतो. मेंढरांना त्याची किंमत नसते.
आणि असं बोलल्यावर मला मारते ती. खरं बोललं की मारते. मी बातम्या बघतोय साहेब 2 दिवस. लोक म्हणतायत साहेब भेटत नाहीत, साहेब जवळ येत नाहीत. मला प्रश्न पडला, कोरोनाचा काळ आठवला मी. तर आमची आजी टीव्ही बघत असायची, पण आजी घाबरत नव्हती. टीव्हीत फक्त उद्धव साहेबांनाच बघायची. का माहिती आहे? माझ्या आजीला टीव्हीत दिसणारा मुख्यमंत्री तिच्या लेकासारखा वाटला. माझ्या आईला आधार देणारा जवळचा कोणीतरी संकटाच्या काळात आहे ह्या सख्या भावापेक्षाही जवळचा भाऊ वाटला. आणि आम्हाला हा मुख्यमंत्री मामासारखा वाटला. ही न भेटता सुद्धा नाती तयार झाली. आणि तुम्हाला देवेंद्रचं देवा भाऊ होण्यासाठी 1,500 वाटावे लागले. आणि बहिणीच्या ताटात दिलेली मतांसाठीची ओवाळणी निवडून आल्यानंतर ती काढून घ्यायला भाऊ विसरला नाही. तुम्ही भाऊ झालात असं बोलल्यावर मला मारते. नाही, ही टीका नाही. माझं त्यांच्यावर बी प्रेम आहे. मी सगळ्यांवर प्रेम करतो. मला ते फार आवडतात, पण ती विरोधी पक्षात असल्यावर जास्त आवडतात. विरोधी बाकावर मला त्यांचं जास्त आवडतं, प्रेम आहे त्यांच्यावर. इकडं आले की ती तोडती ती फोडती ती. तोडा फोडा राजकारण करा. या राजकारणाची व्याख्या आता बदलली पाहिजे. माणसं जोडा, घडा आणि मराठी मन घडवा, हे सांगायला मी आलोय. काय आम्ही करून ठेवलंय? भस्म्या झाल्यासारखं काय चाललंय आमचं? एक तर काहीतरी होईल. आम्ही 20 मार्काचं नागरिकशास्त्र शिकलेले आहोत. त्यामुळे आम्हाला समजत नाही आमच्यासोबत काय चाललंय. आधी गुवाहाटी, आता जयपूर. ह्यो मतदान केलेल्या प्रत्येक मतदाराचा अपमान आहे, लोकशाहीचा अपमान आहे, संविधानाचा अपमान आहे. चौकात गेलो तर आज कोण म्हणतंय मी हिंदू, कोण म्हणतंय मी मुस्लिम. आधी 2च होते, बरं होतं. आता त्यात भर पडली, त्यात उपवर्गीकरण झालं. कोण म्हणते मी मराठा, मी चांभार, मी बौद्ध, मी माता, मी ह्या, मी त्या. मग मी मध्ये जाऊन म्हणतोय मी मराठी, मी भारतीय. मग मारत्यात. मग म्हणते हे नवीन काय आलं? मी म्हणतोय मी जुना आहे, कडूनो. आता हे कडू काही शिवी नाही. कडू ही महाराष्ट्रातलं प्रसिद्ध आडनाव आहे. मी भारतीय म्हणल्यावर मारते. हे नवीन काल. मी म्हणतोय मी जुना आहे, तुम्ही नवीन आहे, मग अजून मारते. भारतीय होऊन जगायला गेल्यानंतर मी मार खायला लागलो, काळा पडत चाललो. मी गोराच होतो आधी. पण या महाराष्ट्राच्या राजकारणाला वळणावर आणि एका रेषेत वळुंबा लावून जर कोणी उभं केलं असेल तर ते आदरणीय बाळासाहेब ठाकरेंनी एक अस्मिता दिली. मी सांगू, 2 मैत्रिणी रस्त्यानं निघालेल्या होत्या आणि रस्त्यानं जाता जाता एकीच्या पायाला ठेच लागली. रस्त्यावरचा दगड धारदार होता. तिचा ठेच लागली, तिच्या अंगठ्याचं नख निघालं आणि रक्त भळभळ व्हायला लागलं. पण तिनं अंगठ्याकडे नाही बघितलं,
तर दगडाकडे बघितलं आणि हसलीन पुढं निघाली. दुसरीनं बघितलं, म्हणाली, वेडे, एवढा मोठा दगड पाहायला लागला आणि हसतेस काय? ती म्हणाली, जाऊ दे ग, दे सोडून. पुन्हा हसली. ती म्हणाली, थांब, चिंदी तरी बांध, दवाखान्यात चल. हसतेस काय? एवढा मोठा दगड पाहायला लागलाय. ती हसत म्हणाली, दे ग सोडून. तर ती पुन्हा हसत म्हणाली, अगं एवढा मोठा दगड पाहायला लागलाय तरी सोडून दे कसं काय म्हणतेस? तिनं हसत उत्तर दिलं. ती म्हणाली, अगं माहेरच्याच वाटेवरचा दगड होता, त्याचं एवढं वाईट वाटून काय घ्यायचं? म्हणजे माहेरच्या वाटेवरच्या दगडावर प्रेम करणाऱ्या लेकूरवाळ्या माहेरवाशिनी पुरींचा हा महाराष्ट्र झाला. पण सासरवाडीच्या हायवेवर असणाऱ्या खडकावर प्रेम करणारा जावई, महाराष्ट्रात असे जावई दोनच झाले. मला बाळासाहेब का आवडतात खरं सांगू, आमच्या निखिल वागळे साहेबांना त्यांनी शेवटची मुलाखत दिली होती. मी ती अधूनमधून सारखी बघतो. आणि वागळे साहेबांनी त्यांना विचारलं, माची आठवण येते, पत्नीची आठवण येते. आणि त्यावर बाळासाहेब जे भाऊक होत आहेत. पत्नीला मा म्हणणारा एवढा कणखर माणूस डोळ्यात पाणावतो आणि खिशातला फोटो दाखवतो. हा एक बाळासाहेब. आणि स्वतःच्या पत्नीवर एवढं प्रेम करणारा दुसरा बाळासाहेब महाराष्ट्रात आला आहे, ते म्हणजे बाळासाहेब आंबेडकर. आमचे हे दोन बाळासाहेब मनाला भावतात. शिवसैनिकांनी या 60 वर्षात खूप काय पाहिलेलं आहे. दोन भावांच्या रात्रभर रडून भिजलेल्या उषा सुद्धा शिवसैनिकांनी पाहिल्या. हृदयाला घाव घातले गेले, टाके तुटले गेले, शिवत राहिले. शिवसेना फाटली नाही, तुटली नाही, ती नेटानं उभीच राहिली. ती उभी राहणारच आहे. आणि मला माझ्याकडे आज बघितल्यानंतर बरेच मला म्हणतील की आज हा इकडं कसा, हा पुरोगामी चेहरा इकडं कसा? होय, मी आहे पुरोगामी, फुलेशाह आंबेडकरवादी, पण मी कट्टर नाही. माझं प्रतिगाम्यांवरती प्रेम आहे. माझं प्रत्येक माणसावर प्रेम आहे. माझं या देशावर प्रेम आहे, भारतावर प्रेम आहे, माय मराठी मातीवर प्रेम आहे. आणि मला फोन कोणाचा आलता माहित आहे? संजय राऊत साहेबांचा फोन आलता. जर शेंडे आणि जानव्यातून मुक्त होऊन हिंदुत्व माझ्या कवितेला कुरवाळत असेल, जवळ घेत असेल, तर माझ्या सुद्धा मेंदूतले जाणीवेंचे जानवे मी कुठपर्यंत जिवंत ठेवायचे, हा विचार करून मी त्यांच्या हाकेला हाक देत आलोय. काल ते एवढे बिझी होते दिवसभर, तरी सुद्धा मी प्रवासात असताना मला सारखा फोन, कुठवर आलायस? इथवर आलोय, तिथवर आलोय, असं झालं, तसं झालं, सगळे अपडेट चालू आहेत. आणि रात्री मला भेटली त्या हॉटेलवर. भेटले तर ती वेटर लोक त्या काम करतात, ती कोकणातली मराठी सगळी पोरं. राऊत साहेबांनी एकाला बोलवलं, अरे कसा आहेस? आईची तब्येत बरी आहे का? ती पोरग डोळ्यात पाणावलं. एवढ्या ह्याच्यात सुद्धा साहेबांच्या लक्षात आहे. ते होय म्हटलं, निघून गेलं. साहेब निघाले. माझ्यासोबत आमचे राजेंद्र कांबळे भाऊ माझ्यासोबत आले. ते माझ्या बाजूला थांबले. मी राऊत साहेबांकडे असं एकटक बघतच राहिलो. आणि हे आमच्या भाऊला म्हटलं, कसलं हत्यार आहे रे म्हटली. आमचं राजाभाऊ म्हटलं, धारदार आहे. वैचारिक शहाणपणाचा विसर आणि घसरण महाराष्ट्राला झाली, ती पुन्हा भरून काढली पाहिजे. प्रबोधनकार ठाकरेंचा वारसा असणारा हा महाराष्ट्र आहे. आदित्य दादा, माझी विनंती आहे, आता एक नव्या पिढीला घेऊन तुम्ही महाराष्ट्र सगळा पिंजून काढा. मुंबईत काय आहे काय नाही मला माहित नाही,
पण मी महाराष्ट्र सगळा एसटीन फिरतोय. एसटीच्या खिडकीतून मी महाराष्ट्र बघतोय. गावगाड्यावरती प्रबोधनकार ठाकरेंनी, बाळासाहेब ठाकरेंनी जे पेरलेलं आहे ते उगवलेलं आहे. त्याला जर त्यांच्या नातवानं पाणी घातलं ना, तर एक नवा महाराष्ट्र उभा राहील आणि कुणाच धाडस होणार नाही असं हलायचं. म्हणून आम्ही प्रेम करणारी माणसं आहोत. हा आवाज कायम असाच राहू द्या. महाराष्ट्राला याची गरज आहे. महाराष्ट्राला झाड तोडणाऱ्या माणसांची नाही, झाड वाचवणाऱ्या माणसाची गरज आहे. काय तोडलं पाहिजे? भविष्य दाखवण्यासाठी पुढे आलेला हात तोडला पाहिजे. भविष्य बघण्यासाठी उघडलेला डोळा फोडला पाहिजे. आम्ही गाडगे बाबांचा खराटा सोडला आणि बागेश्वर बाबाचं बोट धरलं. मग बागेश्वर बाबाचं बोट धरलं की खरात बोट तोडतो. ही बोट तोडते ती. याला अनामिका म्हणतात हे मला तेव्हा कळलं. नाहीतर मी करंगळी जवळचं बोट एवढंच त्याला म्हणायचं. ही बोट तोडते ते. ओशनो जल पिले माणस. चिंचेतला चिचुका 3 लाखाला इकला त्यानं. म्हणून म्हटलं लय चांगलं झालं, गेली ती लय बरं झालं, हिथं नाही ती. आणि प्रबोधनकार ठाकरेंच्या वारशाजवळ ही असली नकोच, ती लांब असल्यालाच बरं. मी काल लातूरवरनी यायला लागलोय. मी धाराशिवच्या मातीला स्पर्श करून आलोय. ओम दादा, मी त्यांच्या नावातलं जी राजे आहे ना ती काढून टाका तुम्ही आता. ती राजे निंबाळकरांच्या ओमच्या पुढं हा राजे शब्द शोभून दिसत नाही. हा राजेचा शब्द आमच्या वाजेंच्या राजाभाऊंला शोभून दिसत असतो. इतरांना त्याचा अंदाज येत नाही. राजाभाऊंच्या मला बोलू दे की नंतर अजून वाघाची डरकाळी बाकी आहे. राजाभाऊंच्या डोळ्यातल्या अश्रूंनी निष्ठावंतांच्या मनावर फुंकर घातली. साहेब, ह्यो जो तुम्ही संस्कार दिला, हा संस्कार फक्त शिवसैनिकांसाठी नाही, या आमच्या पिढीतल्या येणाऱ्या कितीतरी पिढ्यांना तुमच्या डोळ्यातल्या अश्रू खूप काही शिकवून जातील. आम्हाला जोडायचा आहे, माणूस जोडायचा. स्वतःला मूल होत नाही म्हणून शेजाऱ्याला बोलवायचं आणि ऑपरेशन सक्सेस झालं की पेड वाटायला तिसरंच असते. मला गणितच कळना. आमच्या अंबादास दानवे साहेब आहेत. माणसं जोडा. शिवसैनिक, भीम सैनिक, मान सैनिक, मराठी सैनिक, हिंदी सैनिक, ही सगळी एकत्रित या. या मातीला गरज आहे स्वाभिमानाची. मी आता पण इथं मिळालो नसतो, मला तिकडं बोलवलं होतं इंग्लंडला.
मी जाणार होतो रावसाहेब, पण ते आनंदात होतो. मला आणि बायकोला दोघांना बोलवलं होतं. लय आनंदात होतो. बायकोन 2 ड्रेस मला शिवलं होतं. आणि ते काय केम्ब्रिजला बोलवलं होतं. ती बायको आमची युट्यूबला रोज केम्ब्रिज टाकून बघायची. ती मला दाखवायची, इथं चहा घेऊ, इथं कॉफी. म्हटलं तू लिहून ठेव, गेल्यावर करू. मी इतका आनंदात होतो, त्या कडूनची भांडणं लागली. कुणाची? अमेरिका, इस्रायल आणि ती इराण. आणि माझा दौरा रद्द. इमानच उडत नाही म्हण. अजून काळा पडला. बर, भांडणं त्यांची आणि दंगा इथं. या सोशल मीडिया बघते, बघ आता अमेरिका असं करणार, इराण असं करणार, आता ट्रम्प काय ग बसतोय का, आमचं बी गेलंय, हे आलंय, ते आलंय. 15 दिवस यांनी दंगा केला. आणि जेव्हा यांच्या घरातला गॅस संपला, त्यावेळेला बीकॉम झालेली बायको पहिल्यांदाच चुलीजवळ आली. तिला काय चूल पेटना. मग यानं युट्यूबवर चूल बघितली. त्या युट्यूबवर याला फुकणी गावली. मग ह्यानं तिला फुकणी दिली. म्हटलं फुकाय, तर ती डोळ्यातनं बघायला लागली. म्हटलं फुकायचं आहे. मग ती अशी फुकायला लागली. सगळा धूर गेला डोळ्यात. मग तिनं अशी फुकणी याला फेकून मारली. ह्याचा गुडगा फुटला. आणि मग ही लंगडत लंगडत ती गॅसची टाकी घेऊन चौकात आला. चौकात 4 किलोमीटरची लाईन. मग दिवसभर उन्हात थांबलं. फुटाफुटान पुढं सरकत गेलं. संध्याकाळी 5 वाजता याचा नंबर आला. आणि ती पुढं नंबर आल्यावर संध्याकाळी ती काउंटरवरची मुलगी म्हटली, DAC नंबर असेल तरच या. 45 दिवसानंतर बुकिंग होईल, 60 दिवसांनी मिळाल. याच्या लक्षात आलं 60 दिवस गुडगा फुटणार. त्यानं असं डोळं झाकलं, गार वाऱ्याची झुळूक आली. मग यो म्हटला, जगाला युद्धाची नाही, बुद्धाची गरज आहे. कधी चुलीत लाकडं गेल्या. अहो, आमचं उपमुख्यमंत्री शिंदे साहेब सुद्धा टीव्हीवर पहिल्यांदाच नाव घेतलं. कधीच नाव घेतलं नव्हतं बुद्धाचं. ते सुद्धा पत्रकार परिषदेत म्हटले, जगाला युद्धाची नाही, बुद्धाची. बायकोन मला बघितलं, म्हणलं लोक हे काय म्हणतात. मी बघितलं तर ते खरंच म्हणत होते बुद्धाची गरज आहे. मग मी डोकसं खाजवत म्हटलं, ह्यांच्या बी घरातला गॅस संपलेला आहे म्हणलं. साधना आहे. अहो, काय चाललंय काय आमचं? आम्ही काय घ्यायला पाहिजे? आम्हाला चांगल्याच्या मागे जाता येत नाही. राऊत साहेबांचं काल शब्द इकडे तिकडे झालं, लगेच अश्लील बोलले, हे म्हणले, ते हे फेक अकाउंट काढून ठेवलेत तुम्ही. ती अकाउंट देशपांडे नावान आणि शिवाय आई बहिणीवर ना. हे देशपांड्यांचा अपमान नाही का महाराष्ट्रात? ही जी जमात वाढवून ठेवल्या ना तुम्ही सत्तेसाठी, ही एक दिवस तुमच्या घरातल्या अब्रूला हात घालल ना, त्यावेळी तुम्हाला आमच्या आठवणी येतील. खराचं प्रकरण ज्यावेळी टीव्हीवर आलं, महाराष्ट्र हादरला, त्यावेळेला महाराष्ट्राच्या मनात नाही तर अख्ख्या देशाच्या मनात एकच नाव आलं, डॉक्टर नरेंद्र दाभोळकर. खऱ्यापणाने लढणारी माणसं महाराष्ट्रात तेव्हाही होती, आजही आहेत, उद्याही असतील. आणि शिवसेना कायम खऱ्या माणसांसोबत मैदानात आहे, ते उद्याही राहणार आहे. ही संपणार नाही. फक्त माझी विनंती आहे, मला दिसते बरं का, मला काय भविष्य कळत नाही, पण मला दिसते की लवकरच तुम्ही बी सत्तेत आहे. फक्त माझी विनंती साहेब एवढीच आहे, जेवढी गेले ती त्यातलं परत यायला बघत्याल. अजिबात नाही घ्यायची. पाया पडतेल येऊन. त्यांचं दुःख आहे हो, त्यांना तुम्ही शिव्या देऊ नका. मला माहित आहे, दररोज उद्घाटन करतात, दररोज सत्कार करतात.
पण घरी गेल्यावर दार लावून रडतात. हे मग तर मलाच माहित आहे. दार लावून साहेबांचं नाव घेऊन रडतात. मी म्हणतोय त्यांना, मी येऊ खांदा द्यायला नको. मी काय भीत नाही, सत्तेला भीत नाही, पण मी एवढा आहे, मी माझी कविता घेऊन आलोय. पाखरांच्या चोची मधला घास व्हावी कविता, पहिला आणि शेवटचा श्वास व्हावी कविता, कोसळावेत थेंब भुईत मातीचा वास व्हावी कविता, उगवावा पिंपळ एक प्रवास व्हावी कविता, त्याच पिंपळाच्या सावलीला मानवतेचे गीत गाणारी बुद्ध व्हावी कविता, मी करावे पाखरांच्या हवाली तिला मग शुद्ध व्हावी कविता, हिंदूंच्या कंठामध्ये सलाम अलिकम सलाम व्हावी कविता, मुस्लिमांच्या भाळावरचा नाम व्हावी कविता, मंदिर मशीद बांधणाऱ्यांच्या कपाळाचा घाम व्हावी कविता, इंद्रायणीत तरलेला तुकाराम व्हावी कविता, आणि या देशाच्या मातीत विज्ञान पेरणारी अब्दुल कलाम ही व्हावी कविता. ही कविता प्रबोधनकार ठाकरेंच्या विचारांच्या वारसदारांकडूनच येऊ शकते. आमच्या लक्षात येत नाही. आम्ही कुणाजवळ जाऊन बसावं आणि कुठून उठून जावं, ह्याला ज्याला जमलं त्यालाच आयुष्य कळलं. जाणारच आहे ना एकदा तरी. काय राहणार आहे तुमचं? अख्ख्या महाराष्ट्राच्या मनावर राज्य करणारा, हृदयाच्या कप्प्यात बंद झालेला आमचा अजितदादा सारखा नेता अचानक गेलाच ना. काय नेलं सोबत? आणि दादा गेल्या दिवशी दुसऱ्या दिवशी कुटुंब शपथा घेत होतो पण मंत्रीपदाच्या. हा विनोद नाही, हा विनोद नाही, ही वेदना आहे, पर्याय नाही. काय राहते आमचं? आज कितीतरी अधिकारी भ्रष्टाचारात हे आहेत ते आहेत. समोर एखादं वंचित पिचलेलं येतं ना, त्याच्यासाठी कुणाचाच फोन येत नाही, त्याच्यासाठी कुणीच फोन करत नाही, त्याच्यासाठी कुणीच दबाव टाकत नाही. जर अधिकाऱ्यांनो तुम्ही फक्त त्याला बसवून पाणी प्यायला दिलं आणि कुणाचाच फोन न येतात जर त्याचं काम केलं ना, तर संध्याकाळी स्वाभिमानाची झोप लागते. याचा विसर पडला म्हणून बाळासाहेब ठाकरेंना कुंचला सोडून हे बोट उचलावं लागलं. प्रत्येक काळात बाळासाहेब कुठे येणार आहेत? त्यांचे विचार आहेत, आम्हाला ते घ्यायचं आहे. 40-50 वर्षापूर्वीचा जो शिवसैनिकाचा दरारा होता ना, तो दरारा पाहिजे मला परत मुंबईत आल्यावर. आवाज पाहिजे, त्याची नजर पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज, त्यांचं नाव घेऊन राजकारण, किती उंचीचा पुतळा, ह्यावर तुमचं प्रेम, ती बी वाऱ्यान पडते आणि मग ती तुकडे होऊन पडतात आणि मग ही आमची लगेच रडते. महाराज, पुतळ्यात महाराजांना बघायची सवय लागली. हेच झालं ना आमच्या महापुरुषांच्या बाबतीत. अगदी 4-5 वर्षाસુધી महाराष्ट्रात सकाळ आली, शुभ शिव सकाळ, भगवा झेंडा आला असा. मी डोकसं खाजवत म्हटले, ही सकाळ कुठनं आली? म्हणजे आता महाराज येणार, उठा, आपली सकाळ झाली. मी कुणाला तरी चिडवण्यासाठी होती. मग दुसऱ्यानं बघितलं, ते म्हटलं त्यांची झाली, आपली कधी? हे म्हटलं कर आपली. मग निळा झेंडा, शुभ भीम सकाळ, 11 वाजता. शिव सकाळ, भीम सकाळ, शिव सकाळ, भीम सकाळ. मग तिसरा एक जागा झाला, म्हटलं आमची घ्या, पिवळा झेंडा, शुभ लहू सकाळ. या सकाळ आल्या कारण महापुरुषांच्या पुतळ्याजवळ मेंढरांची गर्दी वाढली. ही पुतळ्याजवळ वाढलेली मेंढरांची गर्दी जोपर्यंत पुस्तकांजवळ, विचारांजवळ येणार नाही, तोपर्यंत ह्यांना काय कळणार आहे? रात्रीचे 1:30 वाजता आमदार शिव्या देते फोन करून त्या प्रकाशकाला. मी ऐकली, ती ऐकली. 8 मिनिटात 36 शिव्या आहेत.
स्ट्राईक रेट काढला तर 400चा आहे तो. मला त्याचं वाईट नाही वाटलं, पण त्यांच्या घरी त्यांच्या मिसेस आहेत, आई आहे, मुलगी आहे, ही नीट बोलत असेल. आणि बाळासाहेब असते तर मातोश्रीवर बोलवून 400च्या स्ट्राईक रेटनं. बाळासाहेब नसलेून काय झालं, तुमच्या मनगटात तो विचार आहे ना, तो स्वाभिमान जिवंतच ठेवा. एक गरज आहे. आणि खरं सांगू आदित्य दादा, गावगाड्यावर, शहराच्या चौकात, झोपड्यांमध्ये एक हुंदका आहे, एक हंबरडा आहे, जो राम कृष्ण हरी माऊली म्हणत एखाद्या नव्या ठाकरेची वाट बघत बसलाय. आणि ती पोकळी भरून काढण्याचं काम, भरीव काम आता तुम्ही करायला सुरुवात करावी. हा शिवसैनिकासोबत माझ्यातला भीमसैनिक सुद्धा तुमच्यासाठी मैदानात उतरणार. कुठपर्यंत आम्ही एकमेकांशी भांडत बसायचं? जर शिवाजीनगरमधून समतेचा आणि मैत्रीचा हात, जर माझ्यासाठी दोस्तीचा हात येत असेल, तर आंबेडकर नगरमधून माझा सुद्धा हात मैत्रीचा तुमच्यासाठी पुढे यायला पाहिजे. आणि हा देश संविधानाचा आहे ना, मी हिरव्यांचा आहे, निळ्याचा आहे ना, मी भगव्याचा आहे. मी भगव्याचा आहे. कुठल्या भगव्याचा? मी वारकऱ्यांच्या भगव्याचा आहे. मी बाळासाहेबांनी शिवसैनिकांच्या हातात जो भगवा दिलाय, मी त्या भगव्याचा आहे. मी तो भगवा घेऊन आलोय, पण त्याच्या सोबत मी या देशाचा तिरंगा सुद्धा आज घेऊन आलोय. आणि मला काय करायचं ती करा. या देशाच्या संविधानाला आणि तिरंग्याला जरी साधं नख लागायचा प्रयत्न जर कोणी केला, तर माझा ह्यो काळा रंग तुमच्यात मिसळून जाईल. आता ही भाषाच कळत नाही यांना, वैचारिकपणच राहिलं नाही. राऊत साहेब लगेच मारतेत, अंगावरच येते, शाईच टाकायला येते शाई. परवा एका कार्यक्रम सुरू करायच्या आधी ती DYSP माझ्याकडे आली, म्हटले भाषण करू नका. म्हटलं काय झालं? काही संघटना तुमच्यावर शाई टाकायला. मी म्हटलं मी लय लांब आलोय, करू देते. बाजूला ते कॉन्स्टेबल बघत होत माझ्यावर, ते हसायला लागलं मला बघून. म्हटलं काय झालं, का हसताय? तर म्हटले तुमचं तोंड काळ करणार आहे. मी म्हटलं साहेब बोलू दी 2 मिनिटं. तर ते म्हटले तुमच्या रिस्कवर बोलणार का? मी म्हटलं अहो आम्ही जन्माला येतानाच आमच्या रिस्कवर आलोय. मी भाषणाची सुरुवात केली, म्हटलं जे कोणी शाई टाका आलेत त्यांना विनंती एवढी आहे, म्हटलं तुम्ही चुना आणा, अजून काय काळ करणार. हे जी घसरण झाल्या आमच्या शहाणपणाची, मी या मराठी मातीचा सांगावा घेऊन आलोय तुमच्यासाठी की तुमची गरज महाराष्ट्राला आहे. आणि महाराष्ट्र फक्त तुमचा आहे. मी आता जास्त वेळ घेणार नाही, कारण आता डरकाळ्या ऐकायच्या आहेत. मी कविता घेऊन थांबणार आहे, ज्या कवितेसाठी मला साहेबांनी बोलवले. त्या कवितेत तुडवा ऑपरेशन आहे. कविता आहे कांबळे. आता हा कांबळे कुठल्या एका जातीचा नाही, हा कांबळे भारतीय आहे, हा कांबळे मराठी आहे, हा कांबळे अस्मिता आहे, हा कांबळे स्वाभिमान आहे, हा कांबळे काय काय त्रास होत जातो त्याची कविता आहे. हा कांबळे शेंडीतून जानव्यातून मुक्त येऊन प्रबोधनकारांच्या जवळ आलेला आहे, फुलेशाह आंबेडकरांच्या जवळ आला, असा हा स्वाभिमानी आहे की आमचा कांबळे लय हुशार. हे कधीच नाही रडला, नुसताच कांडला करून. कांबळे शाळेत गेला,
मास्तरनं फळ्यावर सरस्वती काढली. कांबळे शाळेत गेला, मास्तरनं फळ्यावर सरस्वती काढली, पण कांबळेनं पाटीवर सावित्री काढली. मग मास्तरनं चिडून कांबळेला असा तुडवला, असा तुडवला, असा तुडवला, पण कांबळे नाही रडला, नुसताच कणला करून. कांबळे वयात आला, विशीत आला, मिशीत आला. कांबळे गुलाबी झाला आणि तिच्या प्रेमात पडला. मग तिनं विचारली त्याची जात. कांबळे म्हणाला, वेडे, मी माणूस माझी जात, प्रेमात कसली आली जात. मग माणूस माझी जात म्हटल्यावर तिनं बरोबर ओळखली जात. मग तिनं बी कांबळेला असा तुडवला, असा तुडवला, पण कांबळे बी हुशार, नाही रडला, नुसताच कांडला करून. कांबळेचं लग्न ठरलं. घरचे म्हणाले, मुहूर्त पहा. कांबळे म्हटला, पटत नाही, प्रबोधनकार वाचा. नातेवाईक म्हणले, सत्यनारायण. कांबळे म्हटला, जमत नाही, फुले वाचा. भावकी म्हटली, जागरण गोंधळ, बोकाट तरी कापा. कांबळे म्हटला, पटतच नाही, गाडगे बाबा वाचा. मग घरच्यांनीच दार लावून कांबळेला असा तुडवला, असा तुडवला, पण कांबळे बी हुशार, नाही रडला, नुसताच काढला. इथं कोण शाई वगैरे लावा आले का? चुना ना. मग कांबळे अशा चळवळीत आला. सगळ्या चळवळी अशा गट तट फुटून बिटून गेले. कांबळेला वाईट वाटलं. कांबळे सगळ्यांना वाटला, सगळ्यांनी एकत्रित या, देश समजून घ्या, महाराष्ट्र समजून घ्या. दिवसभर बोंबलत राहिला. मग संध्याकाळी सगळे एकत्रित आले आणि एकत्रित येऊन आपल्याच कांबळेला, आपल्याच लोकांनी असाच तुडवला, असा तुडवला, पण कांबळे बी हुशार, नाही रडला, नुसताच काढला. आणि आता कांबळे शिवसैनिक झाला. आता कांबळे शिवसैनिक झाला, शहाणा झाला, आमदार झाला, खासदार झाला, मंत्री झाला. मग त्याला फोडायसाठी सापळा रचला. त्याला बोलवून घेतलं, कांबळे नाही गेला. तो ऐकत नाही म्हणून त्याला मग जेलमध्ये टाकला. तिथं सुद्धा ईडीनं त्याला असा तुडवला, पण कांबळे तिथं बी नाही रडला, नुसताच काढला आणि असा भगवा फडकवत जेलमधनं बाहेर आला. अरे, महाराष्ट्राच्या इतिहासातला सुवर्ण अक्षरांनी, सोनेरी अक्षरांनी लिहिणारा जाणार तो इतिहास आहे. तो शिवसैनिक ज्या वेळेला न झुकता बाहेर आला ना, तो नाद नाही आमच्या रावसाहेबाला, नादच नाही. आता कांबळे वयस्कर झाला. त्याच्या परवा ते सोशल मीडियावर येडं झालेले. ते सोशल मीडियावर कोण आहे, निसर्ग चित्र येतं, त्याच्यावर लिहिलेलं असतं 70% डोळे बारीक करा. हे बारीक करतात आणि त्याच्यात येतं स्वामी दिसले, पाया पडते तो. 70% डोळे बारीक करून स्वामी बघणाऱ्यांची जमात वाढली साहेब. अजून 30% डोळे उघडे आहेत ना, ती सुद्धा पूर्ण बंद व्हायच्या आधी उघडा, नाहीतर खरात घरात घुसल. आणि असं बोलल्यावर मला मारते. परवा कांबळेच्या मुलानं मोबाईल बघत अर्धा डोळा बारीक करत कांबळेला विचारलं, डॅडा, महाराष्ट्र म्हणजे काय डॅडा? स्वाभिमान म्हणजे काय डॅडा? प्रबोधनकार ठाकरे कोण होते डॅडा? फुले शाहू आंबेडकर कोण डॅडा?
आणि शिवाजी महाराज खरंच जन्माला आले होते डॅडा. आता मात्र कांबळे पेटला. अरार म्हटला, गावभर पेरलं आणि घरातच नाही उगवलं. म्हणून त्यानं दार लावून पोरालाच असा तुडवला. पण चिरंजीव कांबळे हुशार, तो पण नाही रडला. तो दोनदा काढला करून. मग याच्या लक्षात आलं डीएनए मधनं ही डबल जात. विचार ही स्वाभिमानातनच द्यायला लागत असतात. आणि आता कांबळे वेडा झालाय. कांबळे वेड्यासारखं निष्ठा म्हणतो, कांबळे वेड्यासारखं संघटन म्हणतो, कांबळे वेड्यासारखं मराठी म्हणतो, कांबळे वेड्यासारखं भारत म्हणतो, कांबळे वेड्यासारखं शिवराय ते भीमराय सांगतो. पण डॉक्टर सुद्धा कांबळेला शॉक देऊन तुडवतायत. पण कांबळे नाही रडत, तो नुसताच कंथी करून. हा कांबळे जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत शिवसेना जिवंत राहणार आहे. हा कांबळे जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत बाळासाहेब ठाकरे, फुले, शाहू आंबेडकरी, मराठी माती, मराठी माणूस जिवंत राहणार आहे. हे एवढाच सांगावं घेऊन आलो होतो. जागर राहावा, दिवसा बी जागर राहावा, रात्री बी जागर राहावा. आणि पुन्हा तो दरारा मला पाहिजे. आणि आदित्य दादा, माझ्या कवठीमंकाळच्या मातीचं तुम्हाला सांगणं आहे की आता तुम्ही या मैदानात, म्हणजे तुम्ही तसं मैदानात आहेच, या माय मराठी मातीत ब्रँड म्हटलं जातं ना, ब्रँड, त्या ब्रँडला म्हणते शिवसैनिक, ओरिजिनल शिवसैनिक. थांबताना एवढंच म्हणेन, आभारांचे भार कशाला, सत्तेचे हार कशाला, मनात एक घरट बांधूया या शिवसेनेचं, या शिवसेनेच्या घरट्याला दार कशाला, झुळझुळत्या या बाळासाहेबांच्या झऱ्याला आपल्याही स्वाभिमानाचं पाणी देत राहूया. मिनमिनत्या या मासाहेबांच्या हृदयाच्या दिव्याला आपल्याही जगण्याचा उजेड देत राहूया. आणि जोपर्यंत ठाकरे घराणं आमच्या मनाला साथ घालत राहील त्याला आयुष्यभर असाच प्रतिसाद देत राहूया. मी राऊत साहेबांच्या स्वाभिमानाला वंदन करतो. तुमच्या सर्व शिवसैनिकांना मनापासून जय महाराष्ट्र करतो. थांबताना हुंदका दाटून येतोय. एवढ्या मोठ्या स्टेजवर, एवढ्या मोठ्या प्रबोधन पीठावर मला उभं करण्याची संधी तुम्ही दिलीत. मी आभारी आहे. धन्यवाद.